आज आपण दाल तडका कसा करणार हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आता आपण साहित्य बघून घेऊया। आपण पहिले मूग, मसूर आणि तुरीची डाळ ह्या तिन्ही डाळी एकत्र करून ही शिजून घेतलेली आपण 2-3 शिट्ट्यांमध्ये। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला मीडियम साईजचे 2 ते 3 टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, 2 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या, मीठ, लाल मिरची 2 आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची पावडर, धनिया पावडर, हिंग, हळद, गरम मसाला, मोहरी। हे पहा तुम्ही बघू शकता। आता 2 चमचे आपण तेल गरम करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे। हे पहा आता तुम्ही कांदा व्यवस्थित ब्राऊन आपल्याला होत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। त्यामध्ये आपण आता 2 हिरवी मिरची टाकून घेऊ। टोमॅटो व्यवस्थित गाळ करून घ्यायचा आहे ह्या कांद्यामध्ये। आता तेलामध्येच आपण हे सगळे फ्राय करून घेऊया व्यवस्थित। आपण ह्यामध्ये मसाले टाकून घेऊया। आपण 1 चमचा धनिया पावडर, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी मिरची पावडर, त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि आलं लसूण पेस्ट। आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया। आता बघू शकता तुम्ही आपण हे कांदा, टोमॅटो हे जे मसाले परतून घेतले त्याला किती व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे बघा कढईने। याचाच अर्थ की आपले हे मसाले आता व्यवस्थित तेलामध्ये तळले गेलेले आहेत। आता आपण यामध्ये डाळ टाकून घेऊया। आता ही डाळ आपण ह्यात टाकून घेतली। आता आपण ह्यामध्ये गरम पाणी ॲड करू। तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी कमी जास्त ॲड करू शकता। व्यवस्थित अशी घट्ट ही डाळ आता तुमची होईल। हे पहा आपण आता ह्या प्रमाणामध्ये पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये। आता ह्या डाळीला एक उकळी आली की आपण ह्याला एक तडका देऊन घेऊ। मग हे पहा तुम्ही बघू शकता आपली डाळ आता किती व्यवस्थितपणे उकळली आहे। आता आपली ही डाळ तयार आहे। आता आपण फोडणी करून घेऊया ह्याला। ह्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया 1 चमचा। ह्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकून घेऊया। 1 चमचा मोहरी टाकून घेऊया आपण ह्यामध्ये। मोहरी व्यवस्थित तडतडली आहे। आता आपण ह्यामध्ये लसूण टाकून घेऊया। लसूण व्यवस्थित ब्राऊन झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये लाल मिरची टाकून घेऊया 2 सुकी, अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेऊया। ती व्यवस्थित तेलामध्ये जरा मिक्स करून घेऊया आपण। हे मिश्रण आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। अशा प्रकारे आपला हे दाल तडका तयार झालेला आहे। आता